गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। गोपीनाथ भगवान की जय। गौरांग महादेव की जय। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली एकनाथ महाराज की जय। ज्ञानोबा माऊली की जय। माऊली गुलाबराव महाराज की जय। बाबाजी चैतन्य महाराज की जय। माऊली तुकाराम महाराज की जय। श्री रामचंद्र भगवान की जय। हनुमंत बा की जय। गजानन बा की जय। सोनाजी बा की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय। गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय। पूर्णा माता की जय। बाबांच्या कीर्तीचा सुगंध सुटला, सुगंधी फुलांचे हार गाडीला, पांढऱ्या गाडीवर भगवा झेंडा फडकत असे अहोरात्र, काढ घाली दंडवत म्हणून काळा जोडा पायात, काळ्या पट्ट्याच्या घड्याळास बाबा हातात बांधती, धोतर शर्ट फेटा पांढरा, गोपीचंदन पांढरे कपाळाला, पांढरेच घोंगडे आसनाला, प्रेमाचा तो रंग म्हणून, पांढऱ्या बनियनांची आवड, ग्रंथांना पांढरेच कापड, अभंग लिहिण्याच्या वया शुभ्र, रेगोटा त्यावर चालेना, गाडी भोवती सुदर्शन चक्र, ड्रायव्हरचा पोशाख शुभ्र, बाबांची मूर्ती शुभ्र, मंदिर शुभ्र, नांदुरा आश्रमी शोभत असे. 5 ओव्यात झाले बाबांचे वर्णन, अध्याय 5वा महान, नरहरी बाबांचे पंचप्राण, ऐसे सेवक आले आश्रमी, श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं अद्भुत लीलेचे झाले स्मरण, तिचे करिता वाचन मनन, नाम नाचेल जिभेवरी, बराच काळ निघून गेला, बाबांनी फोटो काढू नाही दिला, जेव्हा मान्यता दिली फोटोला, प्रकाश दिसतो आजही, पिंपळखुट्याचे नामदेव चिमकर, बाबावर त्यांची निष्ठा फार, त्यांचा बंधू शामराव चिमकर, अर्बन बँकेत कर्मचारी, जळगाव जामोद येथे राहत, पत्नी मुलाले कुरा सहित, नरहरी बाबांचा फोटो देव्हाऱ्यात होता पहिल्यापासून, गुरुवारी रात्री 9 वाजता शामराव पलंगावर बैसला होता, विचार आला त्याच्या चित्ता, कीर्तन बाबाचे नांदुऱ्यात, आपल्या घरातील लोक आले असतील, इतरही भक्त 100च्या वर, कीर्तन बाबाचे सुरू असेल, गजरात टाळ मृदंगाच्या, आपले प्रारब्ध फार दुस्तर, नाही कीर्तन ना नाम गजर, चरख्यातल्या उसावानी साचार, माझी दशा झालीचे, तेवढ्यात झाला चमत्कार, बाबांच्या फोटोत प्रकाश भयंकर, त्याने शामरावचे डोळे आपोआप बंद झाले, जैनर हरिमा गजरात, पलंगावर डोले टाळ्या वाजवित, पत्नीला वाटले विपरीत, भूताने झपटले वाटते, तिने धरली मोठी हिंमत, पतीचे धरले दोन्ही हात, तो होता बाबांच्या ध्यानात, तिला ते रहस्य कळेना, तरुणपणी पत्नीचे प्रेम, देहधारी जीवांचा हा नियम, शामरावने तिला मारली थापड, त्याने ती पडली बाजूला, रात्रभर त्याला बाबा दिसले, सकाळी आला नांदुऱ्याले, बाबा समोर बैसून शांत, रूप बाबांचे पाहत असे, बाबा म्हणाले काऊन उशीर, माहीत नाही का रात्रीचा चमत्कार, पड्याचं करा मांडीवर, अडाण्यासारखे करू नका, बाबांना दिली घट्ट मिठी, माय लेकरांची अपूर्व भेटी, अनंत जन्माची ताटातुटी, बाबा प्रसन्न जाहले, घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी, भजन करणारा असो कुठेही, बाबा त्याच्या जवळ, झाली बाबांची हे कृपा, परमार्थ झाला सोपा, मनुष्य देहाचा महिमा कैसा कळला बाबांच्या कृपेने, वैकुंठधाम आश्रमात नित्यनेमाने हरिपाठ, 50 टीन पत्रे मर्क्युरी लाईट, तारेचे कुंपण जाहले, हातात चिपोळ्या घेऊन लहान थोर करीती भजन, म्हणून बाबांचे मुक्काम तेथेच होत असे सर्वदा, पहिला अपत्याचा हरिक जसा होतो मायबापास, तेथील भक्तांचे भाव पाहून आनंद वाटे बाबांना, साधं सोपं पिंपळखुटा चाले भजनाचा सपाटा, माझ्या मुखा वाटे ही अभंगवाणी, बाबांनीच वधवून घेतली, बाबा नांदुऱ्यात एष्टीत बसले, माळेगाव फाट्यावर उतरले, बरेच भक्त होते संगतीले, ललिताही तेथे उतरली, ती म्हणाली नरहरी बाबाला, मी जाते माळेगावला, आईबापाच्या भेटीला, अवकाडे मामाच्या सोबत, माळेगावकडे ते निघाले, बाबा त्यांना पाहतच राहिले, दोघेही दिसेनासे झाले, बाबा निघाले आश्रमात, वाटेत सोनाजी चिमकरचे शेत, श्री गुलाबराव माऊली बैसले त्यात, मधुरा द्वैत्य संप्रदायाचे आचार्य, अधिकार त्यांचा फार मोठा, तेथे बाबांनी हजारो वेळा येता जाता प्रत्येक वेळा, बाबांनीच बाबांच्या जोडा डोक्यावर घेतला बाबांच्या, तेथे 51 फुटाचे मंदिर,
श्री गुलाबराव माऊलीचे होईल, जगातील लोक तेथे जमतील दर्शनासाठी माऊलीच्या. तेथे बाबांनी अभंग लिहिले, बाई शब्दाचा वापर कवित्वाले. बाबांनीच ते रहस्य सांगितले, गुलाबराव माऊलीकडून आले हे. संत नामदेवाला माऊली सोबत पाठविले तीर्थयात्रेस. श्री विठ्ठल भगवान मंदिरात ध्यानस्थ उभे राहिले. जगन्मातेला सांगती भगवान, नामयाची येते खूप आठवण. म्हणून अश्रू वाहती नयनातून, ऐसे महिमान संताचे. नरहरी बाबा आश्रमात आले, घोंगड्यावरी ध्यानस्थ बैसले. ध्यान ललिताचे लागले, नयनातून अश्रुधारा. जो आला तो बैसला, कोणीच बोले ना कुणाला. काटेबा म्हणून मजला, नरहरी बाबा बोलले, तुम्ही आणि नामदेवबा आमची बॅटरी घेऊन जा. माळेगावातून ललिताबा लवकर येथे आणावी. तिकडे ललिता घरी गेली, भजनाची कॅसेट ऐकत बसली. उदासीनता तिची वाढली, नाही भेटली कवनाला. ज्याच्यासारखा तोच असते, दुसऱ्याला ते जमत नसते. बाबांचा निरोप ऐकता क्षणी ललिता निघाली धावत. तोपर्यंत बाबा तसेच बसले, काहीच कडे ना कुणाले. ललिताच्या हातचे पाणी प्याले, भक्तांना पाहिले प्रेमाने. ललिताच्या ध्यानाची वेळ प्रथम लिहिली अशी ओढ, नंतर 6 कडव्यांचा अभंग नरहरी बाबांनी लिहिला. आजवरी तो होता गुप्त, बाबांच्या हस्तलिखित वहीत. गाथा छापण्याच्या लागलो सेवेत, तेव्हा अभंग पाहिला. भूक नाही तहान नाही, देहभाव तोही नाही. पुढील कडवे पहा गाथ्यात, चरित्र बाबांचे एकावे. 12 वर्षे पायदळ, नंतर घेतली सायकल. पद्माकर बुजाडे नारायण काळे, कीर्तनाचे सोबती बाबांना. पुढे मुक्काम घेणारा सज्जन, मोटार गाडीने करीने आण. दर गुरुवारी एसटीने प्रवास, भालेगाव ते नांदुरा. येताना प्रकाश मोरखडे सुरळकर, जाताना प्रल्हाद भाऊ तेलरकर. तिकिटांच्या पैशांचा कारभार आवडीने करीती. एका गुरुवारचा चमत्कार, ललिता होती बरोबर. भालेगाव ते नांदुरा गाडीत 4 वाजता बैसले. मुलगा एका बाईच्या काखेत, चपला होत्या त्याच्या पायात. बाबांच्या पवित्र देहास लागत होत्या भाविक हो. ललिताने हिम्मत धरून तिला सांगितले समजावून, म्हणे मावशी पुढे जागा रिकामी, तेथे तुम्ही बैसावे. तिला होता अहंकार, हालणार नाही म्हणे तिळभर. मले नाही तुया बाबाची कदर, असे बाबा म्या लय पाहिले. तू आहेस पोरीची जात, नाहीतर तुले सांगलं असतं. ज्याले नाही हे सहन होतं, त्याने गाडी विकत घ्यावी. गाडी नांदुऱ्याला आली, बाबा उतरले गाडीच्या खाली. ललिताला तू का बोलली, यापुढे असे करशील का. तिला ते सहन नाही झाले, अपशब्द बोलले बाबाले. पती होता तिच्या संगतीले, गाडीमधून उतरला. त्याने रागाच्या भरात बाबांचा पक्का धरिला हात. लोक सारे मजा पाहत, तो काय झाला चमत्कार. नबूबाई पिंपळखुट्याची, मालू नामे कन्या तिची. बुधवारी भालेगावी होती, नरहरी बाबांच्या कीर्तनात. वयाने ती होती लहान, परंतु बाबावर तिचे प्रेम. गाडीत आली होती बसून, माहीत नाही बाबाला. ज्याने बाबाचा हात धरला, माल उडसली त्याच्या हाताला. ऐसे जोराने चावा घेतला, घाबरून या पडाले ते. घोडसगाव चिखलीचे पंडित काकडे, मोटार गाडी घेऊन आले. त्याच रात्री कीर्तन आले संत नरहरी बाबांच्या. गाडी होती स्टँडर्ड व्हेंटेटी, दिसायला फार जोरदार होती. MXN 53 नंबर होता तिचा. तो म्हणे ही गाडी विकणे आहे. बाबा म्हणाले किंमत काय, फक्त 29,000 रुपये, जास्त नाही घेणार. बाबा म्हणाले आम्ही बसून पाहू, माळेगाव फाट्यापर्यंत जाऊ. पिंपळखुट्याचे लोक सोबत घेऊन, कबूल आहे का सांग तुला. त्याने गाडी केली तयार, बाबा बसले समोर. गोपालकृष्ण भगवान की जय गजर केला भक्तांनी जोराने. ही गाडी आता आमची झाली, किल्ल्या द्या ललता बाजवडी. कागदपत्रे आणा झडकरी, पूर्ण पैसे घेऊन जा. चिखलीचे भक्त समजदार भारी, ट्रकने निघून गेले घरी. दुसऱ्याच दिवशी गाडी झाली नरहरी बाबांच्या नावाची. भगवा ध्वज गाडीवर, सोबतीला शिश्राव ड्रायव्हर. भागवत सप्ताह पूर्ण पात्रात भास्तन गावी पोहोचले. श्री नरहरी बाबांच्या कीर्तनात विधेय अवस्था प्राप्त होतात. स्त्री पुरुष नाचती भजनात, मोठे मोठे शरण आले. बाबांनी आणले असते मनात, हेलिकॉप्टर हजर 2 तासात. मग नवीन गाडी काय कठीण, जन्मभर ड्रायव्हर पगारी. श्रीराम प्रभूने रावणास मारले असते एका क्षणात. रामलीला झाली नसती बहुत, भाविक काय वाचत असते. नरहरी बाबांनी 6 गाड्या जुन्या घेऊन चालविल्या, त्यामुळे सेवा घडली अनेकाला. ड्रायव्हर बनले हुशार, दुरस्तीचे झाले ज्ञान. कागदपत्रे RTO कोण, पोलीस पल्सरवाल्यांचे वर्तन कसे करावे समजले. गाड्या आणि ड्रायव्हरांचे वर्णन 5व्या अध्यायात घ्या ऐकून. होत्याचे नव्हते अंजित्याचे पित्र, ऐसी ही लीला बाबांची. ज्यांनी नाही पगार घेतला, त्या ड्रायव्हरांचा अध्याय झाला. बाबांच्या कृपेने गाड्यांची लीला, बाबांचा ड्रायव्हर लिहितसे. पहिली गाडी घेतली जेव्हा, भालेगावच्या शेतात पपये तेव्हा. सेवाधारी सगळे इमानदार, 50,000 जमा झाले. पपई होते फार गोड, गिराईक धावती भराभर.
विकणारे भक्त होसी फार, सर्वांचे शिक्षण बाबांना. बाबा सांगती विकणाऱ्यांना, जाहिरीतींचा आला जमाना. आम्ही सांगतो तसा कल्ला कराना, धंद्याची लाज धरू नये. जिवंतची मेले, लाज वाटून या प्याले. असे लोक पाहिजे आम्हाले, धीरे धीरे सर्व होईल. वारे वा मेवा, देवा घरचा मेवा. बायको न खावा, नवऱ्यानं तोंडा इकडे पाहावा. पुतना म्हणे गोपाल कृष्णाले, दूध पिणे पुरे झाले. यशोदावर तुया पोराले, गोपी हसती गालात. यशोदा म्हणे रे माझ्या बाळा, सोड रे सोड लवकर तिला. परमात्मा म्हणे यशोदा मातेला, आपल्या गावाले नेतो मी. पहिली गाडी खूपच चाले, एकाएकी बंद पडेल. सामान भेटे जळगाव खानदेशले, आराम करतो म्हणे ती. 50,000 तिने खाऊन टाकले. बाबा म्हणती नवी करतो तुले. भजन कीर्तनाच्या पुढे बाबाले, पैशाची नाही किंमत. पुतनाने डोळे पांढरे केले, तेव्हा कृष्णाने तिला सोडले. घाटपुरी जवळ तिचे ब्रेक गेले, पुलावरून ती पडत होती. तेव्हा तिचा पिच्छा सोडला. भंगारात विकले 14,000ला. अरुण धांडे, विजय भोजने तिच्या सेवेत राहिले. दुसरी MTV 5227 महावीर सेठनी दिली बाबास. गणेश मिरगे याच समयास ड्रायव्हर झाले गाडीचे. एक RTO बाबांना भेटला, मालवाहू गाडीत का बसले. बाबा त्यांना काय बोलले, गाडी आमच्या मालकीची. बैलगाडी वापरतो शेतकरी, त्यावर पडदा टाकून सावली केली. त्यात बैसविली पाहुणे मंडळी, हा काय गुन्हा झालासे. त्याला दंड नाही झाला, वांत्या झाले काय पाहुणेला. पुढे जाऊ देत नसाला आम्हाला, ठाण्यात कीर्तन करू आम्ही. RTOने नमस्कार केला, जावे बाबा तीर्थयात्रेला. बाबा बोलले ड्रायव्हरला, झंच्या पुढे चालू दे. बया दाटून तिला आवरू नको, हिसक हासक करू नको. जास्त मोकळी सोडू नको, आपल्या नियमानं चालू दे. सेवाधारी संजय ड्रायव्हर, त्याने फिरविली भारतभर. गोकुळ वृंदावन हरिद्वार, द्वारका रामेश्वर पंढरी. तिचे इंजन होते समोर, बाबा बसती त्याच्याजवळ. गरमीचा त्रास होई भयंकर, पद्माकर मोरखडेला विकली. संजय जवळ नाही लायसन, तो होता वयाने लहान. RTO म्हणे सया करून, दंडाची पावती देतो तुला. बाबा बोलले अधिकाऱ्यांचं, लायसनवाले करतात अपघात. याने अजून नाही मारला माकोडा, ड्रायव्हर आमचे हुशार. सांगा कोणता पट्टे तुम्हाला, नशा घेऊन माणसे मारणारा. वय 18चे झाल्यावर लायसन घेऊ काढून. बाबांची कीर्तन चिखली गावात, सनगाडे कोल्हे आणि राजपूत. निंबोडकर हेलगे आडे परिवार, बुलढाण्यावरून आले ते. MH 28 67 59, ड्रायव्हर झाले भरमसाठ. बिनपगारी पण पूर्ण अधिकारी, ऐसे लाडके बाबांचे. एकनाथ पाटील, ज्ञानेश्वर पंढरकर, ज्ञानेश्वर काटी, उमेश बेलोकार, किशोर भोजने, राजू मुंडे अमोल नियमात उतरले बाबांच्या. परमेश्वर गुडकर, दामू मिरगे, कुंभेफडचा महादेव टेकाळे, भालेगावचा सुधनवा ड्रायव्हर नियमात उतरले बाबांच्या. टेम्पो ट्रॅक्स फायबर बॉडी ज्ञानेश्वर पंढरकरने घेतली. चौथी गाडी फारच लांब, MH 28 90 28, 13/2/98ला बाबांची कीर्तन आडोड गावाला. फक्त गणेश मिरगे आश्रमात, ड्रायव्हर होता दुसरा. रात्री 8च्या समयास चक्की चालवत होतो आश्रमात. 2 गाड्या न्याव्या कीर्तनास, नरहरी देवाच्या मुनी आले. दोन्ही गाड्या दाटून भरल्या. नरहरी बाबा बोलले मला, ललताबाजवळच्या घेऊन किल्ल्या. मोठी गाडी सुरू करा, आमची गाडी राही न पुढे. उशीर होतो कीर्तनाले, आमचं बोलणं कैते का तुम्हाले. मोठी गाडी सुरू करा. अहो मी 45 वर्षात फटफटीला नाही केला स्पर्श. माझे नरहरी बाबा कृष्ण अवतार, म्हणून ही गाडी सुरू केली. सुखरूप नेले आणि आणले, बाबांनीच माझे लायसन काढले. म्हणून फिरतो तीर्थयात्रेले, उपकार नरहरी बाबांची. ती गाडी करे सारेच काम, भक्तांची करे ने आन. भागवत धर्म प्रशिक्षण केंद्र, तिच्यावर लिहिले बाबांनी. 4 रंगाच्या 4 गाड्या, 5व्या रंबा भेटीला आल्या. रंग असे तिचा पांढरा, नाव तिचे मारुती. MH 19 784, 1.25 लाखाला घेतली. जगदेव हेलगे बुलढाण्यात, कृपाश्री नरहरी बाबांची. तिचा कायदा कडक मोठा, मोजकेच भक्त गाडीत बसा. तिला पाहिजे चांगला रस्ता, नाहीतर रंग दुखते तिचे. शरीराने ती फार कोमळ, खाण्याला हवे शुद्ध पेट्रोल. बुलढाण्याची हवा तिले लागेल, पाणी डिझेल नको तिला. ती म्हणाली नरहरी बाबाला, मी नाही येणार पिंपळखुट्याला. मला आणले कोण्या कामाला, दिल्ली मुंबई पंढरपूर. बाबा म्हणाले तसं म्हणू नाही, कीर्तनाच्या आड येऊ नाही. कच्च्या रस्त्यानं तू काहीच होत नाही, आम्ही तुझ्या बरोबर. माझ्या नरहरी माऊलीचे वैभव, भजन कीर्तनाला विकला जीव. मारुती गाड्यांची काय किव, मोटारीच्या रांगा लागतील. हा गाड्यांचा अध्याय ऐकला, नरहरी देव खूप हसला. प्रल्हाद सोनटक्केची सीटर गाडी नरहरी बाबांनी घेतली. नंबर तिचा MH 28 9105. मला दिली 30,000 असं. तेव्हापासून नरहरी बाबांनी जुन्या गाड्या घेणे बंद केले. नंतर घेतली नवी क्रुझर MH 28 26 84, MH 28 56 95. टाटा मॅजिक घेतली. बॉडी बनवण्याच्या निमित्त नागपूरच्या भक्तांची इच्छा तृप्त. 22 दिवस नागपुरात नाही थांबले आजवरी. तेथील भक्त भाग्यवान
नितीन रामकृष्ण राऊत जाण त्यांचे घर केले पावन समर्थ नरहरी बाबांनी वाघमारे ढोबळे आणि बोंडे साहेब राहुनी नोकरीच्या व्यापात 22,000 केला मॅजिक गाडीचा खर्च पुष्पक विमान बाबांचे नरहरी बाबांचे नेम कठीण शेवटपर्यंत केले त्यांनी पालन अनेकांना घडविले बाबांचे दर्शन श्री साई मंदिरात नागपूरच्या बाबांनी त्यांची घेतली परीक्षा त्यांनी ओळखली यायची योग्यता ललिताच्या शब्दाला मान्यता त्यांच्या चित्ती खूप आहे दर एकादशीला नांदुरा आश्रमात नेमाने येती दर्शनास बारस सोडून घरासी जात बऱ्याच वर्षापासून उदय नामे बॉडी बनविणारा बाबांना तो फार आवडला बाबा सांगती सोबत्यांना त्याला उपदेश करू नका त्याच्या इच्छेने बनवू द्या दिवस कितीही लागू द्या सांगेल तेवढे पैसे द्या विठ्ठल विठ्ठल पांडुरंग ज्ञानेश्वर पंढरकर होता सोबत कधी संजय ड्रायव्हर चालवित ज्ञानेश्वरला आली घराची याद नांदुऱ्याला जातो म्हणे बाबा म्हणाले आश्रमातून कोऱ्या वया लिहिण्या कारण आश्रमातील गाईचे तूप आमच्याकरिता घेऊन यावे येताना हॉटेलात जाऊ नको सामान दुसऱ्याजवळ देऊ नको पायात जोडा घालू नको तरीच जावे नांदुऱ्याला ज्ञानेश्वर नियमात तयार झाला नांदुऱ्यात सर्वांना भेटला बाबांच्या घेतले साहित्याला नव्या थैलीत भरले ते किशोर भोजने व सुदाम काळे दोघांनी खामगावी पोहोचविले बाबा सोबती हवा मजरात्रीले प्रवास आहे लांबचा लक्झरीत बसता बरोबर बाबांचे भक्त खिरोडकर सासरे जयांचे सावरकर भक्त श्री नरहरी बाबांचे दोघे बसले एकाच सीटवर प्रेमाने झाला जयहरी नागपूरपर्यंत चर्चा झाली विषय होता बाबांचा तेथे बाबांनी अभंग लिहिले नागपूरच्या भक्तांनी 22,000 गाडीला दिले एकादशीला मुक्कामी राहिले भक्तासाठी नागपूरच्या येताना तयांसी बोलले येथूनच जाऊ कन्याकुमारीले रामेश्वराच्या दर्शनाले तुम्ही चलावे बरोबर भक्त म्हणाली टाटा मॅजिक तुम्हाला त्यात होईल त्रास बाबा म्हणाले रेल्वेने जाऊ तेथ कन्याकुमारी महत्वाची श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 5वा अध्याय झाला वर्णन भारत माता झाली धन्य धन्य जय नरहरी मंत्राने गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय श्री संत गुलाबराव महाराज की जय।